नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। छगन भुजबळ महाराष्ट्रातलं असं एक राजकीय मातब्बर नाव ज्या नावाभोवती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, टीका टिप्पणी केली गेली, तुरुंगवारी झाली, त्यांच्या संपत्तीची आकडेवारी बाहेर काढली गेली, त्यांचे वादग्रस्त वक्तव्य बाहेर काढलं गेलं। शिवसेना फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली नाही, मात्र शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर शरद पवारांवर टीका मात्र छगन भुजबळ यांनी केली। छगन भुजबळ हे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजातील घटकांचा चेहरा म्हणून समोर आले। जातीपातीचं राजकारण टिकवत असताना मतांचं विभाजन करणं अतिशय महत्त्वाचं असतं, म्हणूनच 18 पगड जाती एकसंधपणे एखाद्या पक्षात बांधून ठेवायच्या असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या भूमिका पक्षाला घेणं महत्त्वाचं असतं। भारतीय जनता पक्षाची पूर्वकाळापासून ओबीसी ही वोट बँक राहिली आहे। ब्राह्मण समाज आणि ओबीसी या दोन्हींच्या आधारावर भारतीय जनता पक्षाची मजार असते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये मातब्बर मराठा नेत्यांचा समावेश असल्यामुळे मराठा समाजाची मतं आपोआपच त्यांच्या पारड्यात जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना सोबत घेतल्यानंतर त्यांना ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रात समोर आणलं गेलं। ओबीसी समाजाच्या प्रश्नांविषयी भुजबळ नेहमी आक्रमक राहिले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं गेलं। छगन भुजबळ यांचं राजकारणाचं महत्त्व कमी होत आहे असं वाटत असतानाच अचानकपणे छगन भुजबळ हे नाव राजकीय पटलावर पुन्हा एकदा चमकू लागलं। त्याला कारण ठरले मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन। मनोज जरांगे पाटील यांची उघड मागणी ही ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी होती, म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार होता, म्हणून ओबीसींची बाजू राज्यात ज्या नेत्याने मांडली असती तो हिरो झाला असता। हीच बाब छगन भुजबळ यांनी हेरली आणि अचानकपणे भुजबळ हे आक्रमक झाले। भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात हमरीतुमरी झाली। अनेक वेळा हा वाद टोकाला गेला। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी कोट्यातून मागणीला भुजबळ यांनी आक्रमकपणे विरोध केला आणि ओबीसी समाजाची बाजू घेत अनेक ठिकाणी सभा देखील घेतल्या आणि भक्कमपणे ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली। यामुळे झालं असं की ओबीसी समाजात पुन्हा एकदा छगन भुजबळ हिरो ठरले। भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची सध्या महायुती असल्यामुळे भुजबळ यांच्या या आक्रमक चेहऱ्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्षाला होणार होता। पारंपरिक वोट बँक असलेला ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाकडे घट्ट होत गेला आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांचा चेहरा हा ओबीसी समाजासाठी हिरो सारखा बनत गेला। ज्याप्रमाणे मराठा समाजाचा हिरो म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा झाला, अगदी त्याप्रमाणे छगन भुजबळ देखील महत्त्वाचे मानले जाऊ लागले। पालकमंत्री पदाच्या यादीतून बाजूला झालेले छगन भुजबळ पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये आक्रमक नेते आणि महत्त्वाचे नेते मानले जाऊ लागले। लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागा ही भारतीय जनता पक्षाला अत्यंत महत्त्वाची असताना वेगवेगळ्या स्तरावर राजकीय चाचणी सुरू आहे आणि अशा प्रचार यंत्रणा मोहिमेत जर छगन भुजबळ यांचं नाव उमेदवार म्हणून जर महायुतीकडून देण्यात आलं असेल तर ओबीसी समाजाचं मतदान संपूर्णपणे महाराष्ट्रात होऊन त्याचा फायदा महायुतीला होऊ शकेल। म्हणून छगन भुजबळ यांचं महत्त्व मुद्दाम वाढवून छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवलं जातंय। यातून भारतीय जनता पक्षाला एकाच दगडात अनेक पक्षी मारता येतील। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीविषयी अनेक चर्चा सुरू होत्या। मध्यंतरी हेमंत गोडसे यांचं नाव बाजूला देखील पडलं होतं, मात्र नाशिकच्या सभेत श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली जाईल असा अप्रत्यक्षपणे संदेश देखील दिला होता आणि त्यातून हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली गेली। मात्र अचानक नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जाऊ शकेल किंवा अजित पवार यांच्या वाट्याला जाऊ शकेल अशा चर्चा मध्यंतरी आल्या होत्या आणि त्यामुळेच अचानक हेमंत गोडसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातलं घर गाठलं आणि शक्ती प्रदर्शन केलं। एकनाथ शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली जाईल असं जाहीर केलं। मात्र अचानक दिल्लीतून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांचा नावाचा विचार केला गेला आणि छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला अशा बातम्या पुढे येऊ लागल्या। नाशिक लोकसभा ही शिंदेंच्या शिवसेनेची हक्काची जागा,
जर राष्ट्रवादी यांच्या अजित पवार गटाला मिळत असेल तर यातून भारतीय जनता पक्षाला म्हणजेच महायुतीला अनेक फायदे होतील। हेमंत गोडसे यांना उमेदवारी जरी दिली गेली असती तरी सुद्धा हेमंत गोडसे यांचा विजय होईलच अशी शाश्वती नव्हती। म्हणून ती जागा जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देऊन छगन भुजबळ यांना उमेदवार केलं गेलं तर संपूर्ण ओबीसी समाज हा महायुतीच्या पाठीशी उभा राहील असं गणित यातून जुळवून आणलं गेलं। ओबीसी समाजाच्या वोट बँकेचा फायदा जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवाराला मिळाला तर महायुतीच्या उमेदवाराचा विजय सोपा होऊ शकतो। एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे उमेदवार देत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली गेली तर कदाचित मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा हमरीतुमरी होते। ओबीसी समाजाला ऐन निवडणुकीत आपल्याकडे खेचता येईल। याचा अजून एक फायदा असा की शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील छगन भुजबळ यांचं चांगलंच वर्चस्व आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाची चांगली वोट बँक आहे। भुजबळ यांना मानणारा वर्ग देखील आहे। अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा संघ बांधलेला असतानाच जर कधी छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली गेली तर शिरूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या ओबीसी समाजाची मतं ही अमोल कोल्हे यांच्या पारड्यात न जाता ती महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात जातील। यातून अमोल कोल्हे यांना त्याचा फटका बसू शकतो आणि आढळराव पाटील यांना त्याचा फायदा होऊ शकतो। एक महत्त्वाची बाब अशी की महाराष्ट्रात छगन भुजबळ यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे। छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे कार्यकर्ते गावागावात पेरलेले आहेत। जर महायुतीने किंवा भारतीय जनता पक्षाने भुजबळ यांना आपली ताकद दिली तर गावागावात पेरलेला भुजबळांचा फॅन आणि समता परिषदेचा वर्ग हा महायुतीच्या बाजूने उभा राहील। भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। तर हेमंत गोडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महायुतीकडून भुजबळ यांना उमेदवारी दिली जाते का हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कळेलच। मात्र जर उमेदवारी दिली गेली तर भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती ही एकेका जागेवर सावधपणे पाऊल टाकत विजयाकडे वाटचाल करत आहे इतकं मात्र नक्की। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।